हा कत्तलखाना होऊ नये हे या ठिकाणी असणाऱ्या जातीवादी पक्षांचा जे समाजकंटक समजत असतात हा प्रश्न यांना प्रलंबित ठेवायचा आहे। सगळा हे आयुक्तांचा मनमानी कारभार चालू आहे, त्यांच्यावरती कोण प्रेशर करते आता आयुक्तांनाच प्रश्न विचारावा लागेल। आम्ही आता आयुक्तांचं ऑफिस फोडायला सुद्धा कमी करणार नाही। पण कत्तलखाना हा 100% व्हायला पाहिजे, तो मोशीत व्हावा किंवा तुम्ही गवळी मातेला व्हावा किंवा डालकोमध्ये व्हावा किंवा कुठेही व्हावा, पण यावर्षी येणाऱ्या बकरी ईदला आम्ही रस्त्यावरती कुर्बानी करणार नाहीये अशा प्रकारची दक्षता यांनी घ्यायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहोत, उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा वेळ घेणार आहोत आणि सगळ्यांना निवेदन देणार आहोत आणि ह्याच्यातूनही जर झालं नाही तर आम्ही डायरेक्ट पालिकेवरती धडक मोर्चा घेऊन जाणार आहोत आणि या गोष्टीला नक्कीच विरोध करून आम्ही ते कॅन्सल करायलाच लावणार आहोत। म्हणजे उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशमध्ये जे हातोडा आणि बुलडोझर टेक्निक आहे ते या ठिकाणी कुणाला करायचं ते सर्वश्रुत आहे आणि आयुक्तांच्या माध्यमातून ते केलं जातं। आयुक्त साहेब आपले आशे आहेत, त्यांना ऐकायला पण येत नाही आणि डोळ्याला चांगलं काही दिसत पण नाही। त्यांना फक्त नागरिकांना कसा त्रास द्यायचा आणि त्यांच्या खिशाला कात्री कशी लावायची, त्यांचे टॅक्स असेल ते वसूल कसे करायचे एवढ्यातच आपले आयुक्त व्यस्त आहेत। प्रेक्षको नमस्कार, मी उत्तम कुटे, आपण पाहतात आपला आवाज। पिंपरी चिंचवड महापालिकेनं नुकताच शहराचा सर्वंकष विकास आराखडा म्हणजे DP जाहीर केला। त्यामुळं मोशीत मोठी खळबळ उडाली, कारण त्याला एक महत्त्वाचं आणि मोठं ठरलं। मोशी अगोदरच गेल्या कित्येक वर्षापासून तिथे असलेल्या कचरा डेपोमुळं त्रस्त आहे, त्यात पुन्हा आता मोशीतच कत्तलखान्याचं आरक्षण टाकलं आहे। त्यामुळं मोशीकरांच्या संतापाचा कडेलोट झाला। त्यांनी त्या विरोधात गावातल्या नागेश्वर मंदिरात बैठक घेतली। एवढंच नाही तर मोशीकर ग्रामस्थांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांची सुद्धा भेट घेतली। याच्यात काय झालंय की याच्यापूर्वीसुद्धा सरोली आणि चिखली याचा TP प्रशासनानं जाहीर केला होता। हे दोन्ही भागसुद्धा भोसरी विधानसभा मतदारसंघातच मोडतात, पण त्याला स्थानिकांनी मोठा विरोध केला। त्यामुळं प्रशासनाला चिखलीचा TP रद्द करावा लागला, तर सरोलीच्या TPला त्यांनी स्थगिती दिली। यथावकाश तो रद्दसुद्धा करते आणि हा भोसरीतला विरोध TPचा शमतो तोच पुन्हा त्यांनी भोसरीतच मोशीमध्ये कत्तलखान्याचं आरक्षण टाकलंय। तर त्यामुळं काय झालंय की त्याला स्थानिकांनी पुन्हा एकदा मोठा विरोध केला आहे। तर त्या मोठ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे मोशीच्या प्रतिनिधित्व करणारे एक मोशीकर ग्रामस्थ म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड शहर संघटिका रुपाली आल्हाट आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत। तसेच या कत्तलखान्याचे शहरात व्हावा म्हणजे त्याचे समर्थक म्हणून MIMचे प्रदेश सहसचिव शफीउल्ला काझी हे सुद्धा आपल्या स्टुडिओत आले आहेत। दोघांचंही मी स्वागत करतो। रुपाताई, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की एकूणच हा जो काही DP आहे तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल शहराचा? खरं पाहायला गेलं तर संपूर्ण मोशीमध्ये 2005 पासून भरपूर आरक्षणं पडलेली आहेत आणि अजूनही कुठल्याही आरक्षणांचा विकास त्या ठिकाणी झालेला नाहीये। अशातच आता पुन्हा एकदा आरक्षणं टाकून मोशीमध्ये सर्व शेतकऱ्यांना भूमिहीन करायचं प्रशासनाने मला तर वाटते ठरवलेलंच आहे। आणि अशामध्ये संतांची भूमी असलेली एका साईडला ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी आहे, एका साईडला संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांची देहू आहे आणि आमचं मोशी जे आहे ते नागेश्वर महाराजांची तपोवन भूमी असलेलं पवित्र अशी मोशी आहे। आणि अशा मोशीमध्ये कत्तलखान्याचं आरक्षण टाकून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि मोशीकरांचा अपमान खरं तर प्रशासनाने केलेला आहे। तुमचा ह्या कत्तलखान्याला विरोध काय आहे, त्याचं काय कारण सांगा? नक्कीच संतांची भूमी आहे, अशा ठिकाणी जर कत्तलखान्याचं आरक्षण टाकलं आणि त्या ठिकाणी जर कत्तलखाना झाला तर आमच्या वारकरी संप्रदायाचा अपमान होईल त्या ठिकाणी। आणि अगोदरच आम्ही मोशीकर सर्व कचरा डेपोच्या या वासाने आणि दुर्गंधीने
अगदी हैराण झालेलो आहोत. बरोबर. आणि त्यातच आणखी हे दुर्गंधी आमच्या मोशीमध्ये आम्हाला नकोय. आणि ज्या ठिकाणी आरक्षण टाकलंय त्या ठिकाणी एकाच शेतकऱ्याची पूर्ण 9 एकर जागा त्या ठिकाणी आरक्षित केली गेलेली आहे. आणि त्या शेतकऱ्यांना तेवढीच जागा आहे, त्यांचं भवितव्य, त्यांच्या मुलांचं भवितव्यांचा आज प्रशासनाने विचार न करता एकाच शेतकऱ्याच्या जागेवरती ह्या कत्तलखान्याचं आरक्षण टाकले. शेजारीच वेदश्री म्हणजे तो भूमिहीनच होईल तपोवन त्याच्यातून. आणि महत्त्वाचं म्हणजे शेजारीच त्याच्या वेदश्री तपोवन भूमी गोविंदगिरी महाराजांचं एक आश्रम आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून आणि पूर्ण देशभरातून सगळ्या राज्यांमधनं ब्राह्मण समाज त्या ठिकाणी वेदाचा अभ्यास करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात. आणि त्याच्या शेजारीच जर असं कत्तलखाना झाला तर संपूर्ण वारकरी संप्रदायाचा हा अपमान, खूप मोठा अपमान आहे हा. त्याच्यामुळे आम्ही सर्व मोशीकर या कत्तलखान्याच्या आरक्षणाला पूर्णपणे विरोध करत आहोत. आम्हाला त्या ठिकाणी कुठलंही आरक्षण नकोय, आम्ही त्याच्या विरोधात आहोत. काजीजी, मी तुम्हाला असं विचारेन की तुमची ह्या कत्तलखान्याविषयी काय भूमिका आहे? म्हणजे ठीक आहे, कत्तलखाना व्हायला पाहिजे, पण तो मोशीतच व्हायला पाहिजे हा आग्रह कितपत योग्य वाटतोय तुम्हाला? पिंपरी चिंचवड शहरामध्ये पूर्वीचा जो श्रमीचा जो कत्तलखाना 2012ला बंद करण्यात आला महानगरपालिकेच्या पिंपरी पुलाखाली जो होता, तर कंडिशन अशी होती की हरित लवाद कोर्टाने आदेश दिला की हा शहराच्या मध्यभागी असलेला कत्तलखाना इतर ठिकाणी तुम्ही शिफ्ट करा. पण महापालिका प्रशासनाला हेही निर्देश दिलेले होते की तुम्ही त्यांची पूर्वव्यवस्था पहिला करा. बरोबर. म्हणजे दुसरा पर्यायी स्लॉटर हाऊस तुम्ही उभं केल्याशिवाय तुम्ही यांना इथून बंद करू नका असे निर्देश होते. परंतु हरित लवाद कोर्टाचा निर्णय पालिकेने न मानता, केराची टोपली दाखवता तो कत्तलखाना बंद केला. आणि या ठिकाणी होत असलेला जो व्यावसायिक असतील म्हणा किंवा कुर्बानीच्या ईदच्या दिवशी असतील, तर अशा लोकांना वारंवार महापालिकेच्या माध्यमातून टेम्पररी प्रकारचे कत्तलखाने या ठिकाणी उभं करण्यात येतात. आत्ताही मागच्या 7 तारखेला टेम्पररी कत्तलखाना उभा केला. आणि आपण पाहतो की 2012 ते 2025 असे जवळपास 14 वर्ष हे टेम्पररी कत्तलखाने या ठिकाणी उभे केले जातात. म्हणजे महापालिका अधिनियम ॲक्ट 1949, बॉम्बे प्रोव्हिन्शियल ॲक्ट 1949च्या अधिनियमाखाली प्रत्येक महापालिकेला हे प्रोव्हिजन दिलेलं आहे की त्या ठिकाणी तुम्ही लोकसंख्येच्या आधारित कत्तलखाना हा असणे गरजेचं आहे. जसं एक सरकारी हॉस्पिटल आहे, सरकारी शाळा आहेत, याच्याबरोबरच क्रीडांगण असतील किंवा स्लॉटर हाऊस असतील, की ह्या प्रकारे कत्तलखान्याचंही आरक्षण त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्यासाठी जागा अक्वायर करणे, त्याच्यावरती ते बांधकाम करून देणे, त्याच्यामध्ये अद्ययावत असा कत्तलखाना उभा करणे आणि त्याचा मेंटेनन्स आणि या सर्व प्रकारचे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता हे मेंटेन करणे, मॅनेज करणे हे महापालिका प्रशासन आहे, प्रशासनाची जबाबदारी. परंतु हे 12 वर्षापासून महापालिका सत्ताधारी पक्ष असताना किंवा महापालिकेमध्ये आत्ता प्रशासक आहेत 3 वर्षापासून, तर यात कुठल्याही म्हणजे ना राजकारण्याला जमलं ना हे प्रशासकाला जमलं. परंतु आज जो कत्तलखान्याचं आरक्षण मोशीमध्ये टाकलेलं आहे, तर या भूमिकेवरती बऱ्याचशा लोकांचा विरोध होणार आहे. मी म्हणतो आज मोशीमध्ये टाकला, तोच उचलून जर तुम्ही किवळेत टाकला किंवा तुम्ही देवरोडमध्ये टाकला, प्रत्येक ठिकाणी हा विरोध होणारच आहे. म्हणजे विषय मुस्लिम समाजाचा असेल आणि त्याला हरकत येणार नाही अशा प्रकारचं कुठलंही म्हणजे काम होणार नाही आहे. हरकत तर येतच राहणार आहे. आणि मी एक साधं उदाहरण सांगतो की किवळे BRT रोडला या ठिकाणी दफनभूमींचा विषय होता. म्हणजे हा विषय थोडा वेगळा आहे, परंतु दफनभूमी पण आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये लोकसंख्या पाहता ती जी दफनभूमीच्या ज्या आरक्षण जागा आहेत त्यामध्ये कमी आहेत. त्यात एक 4 एकरचा प्लॉट अलॉट केलेला आहे, त्या ठिकाणी पालिकेने त्याच्यावरती आरक्षण टाकलेलं आहे दफनभूमी, मुस्लिम दफनभूमीसाठी. परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांनी त्याची मोजणी देखील होऊ दिलेली नाही आहे. म्हणजे तुम्ही कत्तलखाना आज मोशीत असो किंवा तुम्ही कुठल्याही एरियामध्ये टाकला तर त्याला हा आक्षेप येतच राहणार आहे. परंतु पालिका प्रशासनाने दोन्ही समाजाच्या भावना एकत्रित करून त्याच्यातून व्यवस्थित मार्ग काढायला पाहिजे. दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की मोशीत हे जे काही आरक्षण टाकले कत्तलखान्याचं ते जाणीवपूर्वक टाकलंय अशी चर्चा आहे, तर का टाकलं असं तुम्हाला काय वाटतं? 2012 पासून कत्तलखाना या ठिकाणी झालेला नाही आहे. आणि आता ताई जसं म्हणाले की जे ही प्रश्न होतात मोशी किंवा आणि तुमचंही त्याच्यावरती थोडंसं पूर्वीचं जे हे होतं की भोसरीमध्येच हे सगळं काय जे काय होतंय ते भोसरीमध्येच होतंय.
तसं पाहता पिंपरी चिंचवड शहर हा 3 मतदारसंघामध्ये विभागलेला आहे, पिंपरी चिंचवड आणि भोसरी. परंतु गेल्या काही 1-2 वर्षामध्ये आपण ज्या घडामोडी पाहतोय ते फक्त भोसरीमध्येच होत आहेत. मध्ये कुदळवाडी मधलं जे बांधकामं पाडण्यात आली अतिक्रमण आहे, त्याच्यानंतर मस्जिद साठी नोटीस देण्यात आल्या, 22-23 मस्जिद मंदिर, 13 मंदिर. आमच्या भावना अशा आहेत की कोणाच्याही आस्थेला ठेस न लागता पालिके प्रशासनाने काम करावं. तरी भोसरी MID म्हणजे भोसरी मतदारसंघामध्ये मोशीमध्येच हे आरक्षण टाकण्या पाठीमागं 100% राजकारण्यांचा हा हेतू असावा की त्या ठिकाणी कत्तलखान्याला स्थानिक लोक विरोध करतील आणि जो 12 पासून प्रलंबित प्रश्न आहे तो अजून पुढे नेता येईल. या प्रकारचं राजकारण या ठिकाणी होतंय. आणि प्रशासक म्हणून जे आयुक्त या ठिकाणी आज आहेत त्यांना पूर्ण हे अधिकार आहेत की त्यांनी जर हरकती येत असतील तर असा एखादा प्लॉट सुचवा ज्या ठिकाणी हरकती येणार नाहीयेत आणि सहजासहजी होईल अशा प्रकारचं त्यांनी प्रशासन या ठिकाणी करावं. हे प्रशासक म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटरचा रोल आज 2023 पासून किंवा त्याच्या अगोदर पण म्हणजे जेव्हापासून 2021ला आपल्या इलेक्शन जीव होत्या 2022ला ते 3 वर्षाच्या पिरियडमध्ये जे आयुक्त ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतायत त्यांची भूमिका जर आपण बघितली मागच्या 2 वर्षामध्ये त्या ॲडमिनिस्ट्रेटर कमी डिस्ट्रक्टर जास्त वाटत आहेत. कारण त्यांनी डिस्ट्रॉयशन म्हणजे आता 31 बंगले त्या ठिकाणी पाडले. प्रशासक म्हणून तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी बसवलेलं आहे. सत्ताधारी पक्ष नाही आहे या ठिकाणी, राजकीय लोकांचा वावर नाही आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही असे निर्णय घेताय आलेला निधी जो आहे जो संकलन या ठिकाणी होतं त्याचा विल्हेवाट व्यवस्थित लावण्यासाठी किंवा त्याचा योग्य विनियोग करून शहरामध्ये कायदा सुव्यवस्था ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी उठसूट हातोडा हातामध्ये घेऊन बुलडोजर नीती तुम्ही जी करताय आणि याच्या मागं कोणाचं पाठबळ आहे आणि कोणत्या आश्रयाखाली कोणाच्या दबावाखाली किंवा आश्रयाखाली तुम्ही हे करताय हे सगळं सर्वश्रुत आहे. तुम्ही आत्ता बोललात की हे कत्तलखाना जसं 2012 पासून तात्पुरते उभारले जात आहेत का या ना त्या कारणामुळे त्याची उभारणी स्थायी स्वरूपात पुढे ढकलली जाते ती स्थगित केली जाते. तर तुम्हाला असं वाटतं का एकूणच हा विरोध आणि ह्या चर्चेतून तो होऊच नये अशी काही लोकांची भूमिका आहे? 100% तीच भूमिका आहे. 100% तीच भूमिका आहे की या ठिकाणी कत्तलखाना व्हायला नाही पाहिजे. आता आम्हाला काही दिवसापूर्वी सांगितण्यात आलं की MIDC मध्ये गवळी मातेच्या त्या ठिकाणी जुनं जे कुस्ती मैदान आहे त्या ठिकाणी ती भूमी म्हणजे ती कत्तलखान्यासाठी आरक्षित केलेली आहे. परंतु आज ज्यावेळेस DP प्लॅन ज्यावेळेस सर्वांसमोर आलेला आहे त्यामध्ये मोशी आणि आळंदीच्या मध्यभागी नदी काठावरती हे आरक्षण टाकले असल्यामुळं साहजिकच जनभावना ज्या आहेत त्या दुखावण्याचा 100% उद्रेक होणार हे दृष्टी शेपात ठेवूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आम्ही पिंपरी चिंचवडकर म्हणून सर्व समाज असतील, मुस्लिम असतील, हिंदू असतील, वारकरी संप्रदाय जसं ताई म्हणाले की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं या ठिकाणी समाधीस्थान, ज्ञानेश्वर माऊलींचं या ठिकाणी समाधीस्थान, या सर्वांचं वारकरी संप्रदाय प्रत्येक महिन्यामध्ये येणारी एकादशी असेल, आळंदीची यात्रा असेल किंवा आता आषाढी महिना चालू आहे, आता आषाढी यात्रेचा प्रवास सुरू होईल, कार्तिकी यात्रा, म्हणजे या सर्व गोष्टीचा पुरेपूर विचार करून हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. याच्यातून एकच आपल्याला साध्य दिसतंय की हा कत्तलखाना होऊ नये हे या ठिकाणी असणाऱ्या एका विशिष्ट जातीवादी पक्षांचा असेल किंवा त्यांना पाठबळ देणाऱ्या ज्या काही सामाजिक जे समाजकंटक समजता असतात हा प्रश्न यांना प्रलंबित ठेवायचा आहे आणि प्रशासक म्हणून यांनी त्याच्यावरती अंमल करायला पाहिजे, परंतु ते करत नाहीयेत. तुम्ही त्या पक्षाचं नाव घ्याल धाडसाने? 100% मी सांगतो की आज देशामध्ये वातावरण जे आहे ते भारतीय जनता पार्टी ही जी आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ह्याच्या निर्देशावरती चालते आणि आज ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांना हे नको आहे आज. आणि महाराष्ट्र हा विषय त्याच्यात जास्त एक्सटेंड करून सांगतो, जे देशामधले जे 5 मोठे कत्तलखाने आहेत, जे बीफ एक्सपोर्ट कंपन्या ज्या आहेत त्या नॉन मुस्लिम लोक चालवतात, ते नॉन मुस्लिम लोक चालवतात. त्यामध्ये बरेचसे लोक मारवाडी आहेत, ब्राह्मण आहेत. अशा कितीतरी कंपन्या, अल हलाल नावाची एक कंपनी आहे, कबीर म्हणून एक कंपनी आहे, अशा कितीतरी कंपन्या आहेत की जे नॉन मुस्लिम चालवतात. परंतु ज्या ठिकाणी व्यवसाय या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये बरेचसे लोक आहेत. पण असं नाही आहे की फक्त ते जे मीट कंझ्युम आपण करतो म्हणजे ते कत्तलखान्यामधून जे निघणारं जे प्रॉडक्ट आहे म्हणजे मांस आहे ते फक्त मुस्लिम समाजच कंझ्युम करतो असं नाही आहे. देशामधील टोटल पॉप्युलेशनच्या 79% लोक हे नॉनव्हेज कंझ्युम करतात. 79% ऑफ द टोटल पॉप्युलेशन. आणि मुस्लिम समाजाचं पॉप्युलेशन पाहिलं तर 14% आहे. मग बाकीचे 67% लोक कोण कंझ्युम करतात ते? बरं, एवढ्या कन्झ्युम्शनसाठी
तुम्ही हा विरोध फक्त वरवरचा जाणवायचा आहे की या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे, परंतु याचाही तुम्ही विचार केला पाहिजे की देशातील 80% जनता ही नॉनव्हेज कन्झम्पशन करत असताना त्या ठिकाणी त्या सुविधा पालिका प्रशासन असतील की त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून हे पूर्ण करायला पाहिजे. आणि हा विरोध जाणून बुजून 100% होतोय की हे व्हायला नाही पाहिजे आणि आम्हीही त्या जनभावना लक्षात घेऊनच पुढचं कारवाई करणार आहोत. रुपालीताई, मी तुमच्याकडे येतोय की मोशीकर सर्वांनी पक्षभेद बाजूला ठेवून विसरून सर्वांनी ह्या कत्तलखान्याला विरोध केलाय. तुमचे स्थानिक आमदार सुद्धा तुमच्या बाजूने म्हणजे कत्तलखान्याच्या विरोधात उभं राहिले. त्यामुळं हा मोशीतील कत्तलखाना रद्द होईल असं वाटतं का? रद्द तर व्हायलाच पाहिजे, कारण त्या दृष्टीने आम्ही सर्व मोशीकर एकत्र झालेलो आहोत, एकत्र आहोत आणि अशा गोष्टींना आम्ही नक्कीच सर्वजण मिळून एकत्र विरोध करणार आहोत. खरं पाहायला गेलं तर आता उद्या पण आमची नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये हो, तर तिथे आम्ही पुन्हा एकदा एक मीटिंग घेऊन आयुक्तांची वेळ घेणार आहोत, मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहोत, उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा वेळ घेणार आहोत आणि सगळ्यांना निवेदन देणार आहोत. आणि ह्याच्यातूनही जर झालं नाही तर आम्ही डायरेक्ट पालिकेवरती धडक मोर्चा घेऊन जाणार आहोत आणि ह्या गोष्टीला नक्कीच विरोध करून आम्ही ते कॅन्सल करायलाच लावणार आहोत. आणि बाकीच्या पण ज्या गोष्टी आहेत, आता बाकीची जी आरक्षणं टाकलेली आहेत, आता पाहिलं तर आमच्या नागेश्वर महाराजांचा जिथं भंडारा भरतो त्या ठिकाणीही काही जागेवरती आरक्षण टाकण्यात आलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर आता त्या ठिकाणी जेव्हा भंडारा भरतो लाखोंनी भाविक भक्त त्या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी महाशिवरात्रीला भंडाऱ्याला येतात आणि आत्ता ती जागा तशीही कमी पडतीये, म्हणजे एवढे सगळे लोक आल्यावरती आणि त्यातही तुम्ही आरक्षण टाकलंय तर ती अजून जागा कमी होईल. तर आम्ही त्या गोष्टीला पण विरोध करणार आहोत. आणि गायरानाची जागा आहे म्हणजे त्याला ऑप्शन, आम्ही म्हणत नाही की तुम्ही आरक्षण सगळीच कॅन्सल करा, पण ऑप्शन आहे ना तिथं गायरानाची जी जागा शिल्लक आहे ती काही बाकीचे जे आरक्षण असतील तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आणि डेव्हलप करू शकता. जी रिकाम्या जागेमध्ये तुम्ही नागरिकांना भूमिहीन कशासाठी करताय? आता पाहायला गेलं तर मोशीमध्ये PICC केंद्र आहे, त्याच्यानंतर आता अजून डेव्हलप होतंय आणि अशातच अनेक राज्यांमधनं त्या ठिकाणी नागरिक राहायला येत आहेत आणि म्हणजे आता जमिनी संपत चालल्यात तसं पाहायला गेलं तर. सिमेंटचं जाळं उभं राहतंय, सोसायट्या डेव्हलप होत आहेत आणि लाखोंचे करोडोंचे फ्लॅट घेऊन लोक त्या ठिकाणी राहायला येतात. मग ज्या सुख सुविधा पाहिजे, गार्डन पाहिजे, हे पाहिजे, म्हणजे जे लागते ते आरक्षणं जी पाहिजे ती डेव्हलप करायची सोडून हे दुसरेच आरक्षणं टाकून सर्व आम्हाला शेतकऱ्यांना भूमिहीन करायचा हा खरं तर प्लॅन चालू आहे. मला तुम्हाला ह्या अनुषंगाने आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की जो भोसरीशी निगडीत म्हणजे तुमच्या मतदारसंघाशी निगडीत आहे की चिखलीचा टीपी जाहीर झाला, नंतर तो विरोधामुळे रद्द झाला. सरवलीचा टीपी जाहीर झाला, त्याला विरोध झाला, त्यामुळे तो स्थगित झाला. आता पुन्हा भोसरीतच हॅट्रिक होते की जी कत्तलखाना आरक्षण टाकले. काय कारण असावं? फक्त भोसरी चर्चेत राहावी आणि भोसरीलाच का टार्गेट करते प्रशासन, काय सांगाल? असू शकतं. आता हे जी सरवली, मोशी, चिखली म्हणजे रुपीनगरपर्यंत हा भाग खरं तर टार्गेट केला जातोय असं आम्हाला तरी वाटतं. कारण ह्या साईडला सगळे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांच्या जागा त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत. पूर्वजांनी ज्या आमच्यासाठी जागा घेतलेल्या आहेत त्या जपून ठेवल्यात, म्हणजे तिथं शेती करतात अजूनही लोक सगळे. त्यांना गव्हर्नमेंटच्या सर्व्हिस नाही आहेत, उद्योगधंदे नाही आहेत, तर आम्ही शेती करून काही कुटुंब असे आहेत की त्याच्यावरती आपलं कुटुंब चालवतात आणि तेच साधन आहे त्यांचं. बरोबर. आणि मग त्याच्यामुळे हे रिकामी जागा दिसल्यामुळे सगळीकडे आरक्षण टाकत चाललेत का, तर हे आम्ही सहन करणार नाही. पण फक्त ही भोसरीतच जागा आहे का? माझं म्हणणं आहे की ठीक आहे पिंपरीत राहिलेली नाही, पण चिंचवडमध्ये सुद्धा मोकळ्या जागा तशी आहे, पण मग भोसरीतच का, जसं मी म्हटलं की का लक्ष करतायत भोसरीलाच का? भोसरीतच जास्त लक्ष आहे. आता भाऊंनी सांगितलं मगाशी की ते 29 बंगल्यांवरती कारवाई केली. चिखलीतला. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत त्या फक्त मोशी, चरवली
चिखली या भागातच सुरू आहेत. हा डीपी प्लॅन जरी दृष्टिक्षेपात तुम्ही बघितला असेल तर सगळ्यात जास्त आरक्षण हे भोसरी मतदारसंघामध्ये म्हणजे जवळपास 4115 बांधकाम जमीनदोस्त करून त्या ठिकाणी पहिला टीपी प्लॅन टाकला आणि नंतर टीपीला विरोध झाल्यामुळे त्या डीपी मध्ये घेतला. त्यानंतर चरोली आणि चिखली असा एकत्र टीपी प्लॅन तयार केलेला होता. पण माझं असं वाटतं की या लोकांनी आपल्या जागा पहिल्यांदा घेऊन ठेवलेल्या असतील राजकीय लोकांनी आणि त्या अनुषंगानेच त्यांना ते असं डेव्हलपमेंट आता पालिकेच्या माध्यमातून करायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांकडून एकदम तुल्यबळ म्हणजे कमी किमतीमध्ये घेतलेल्या जागेचा आज सोन्याचा भाव आलेला आहे आणि आज बिल्डरच्या लोकांच्या घशामध्ये जागा घालून स्वतःची खजानी पण याच्यामध्ये गोरगरिबांचा विचार केला जात नाहीये. त्यांना स्वतःची घरं सुद्धा पाडून त्यांना बेघर करून टाकले. सगळा हे आयुक्तांचा मनमानी कारभार चालू आहे. त्यांच्यावरती कोण प्रेशर करते आता आयुक्तांनाच प्रश्न विचारावा लागेल. हे विचारायला पण आयुक्त भेटत नाही. हे मोठं दुःख नाही, हे खूप मोठं दुःख आहे. कारण आठवड्यातले जे वार ठरवून दिलेले आहेत त्या वाराला सुद्धा गेल्यावरती आयुक्त तिथे नसतात. आपण फोन केला की आयुक्त मीटिंगमध्ये थोड्या वेळाने फोन करा आणि आहेत या तुम्ही म्हटलं गेलं तरी आयुक्त भेटत नाही. घेऊन घेतले भेटले तरी ऐकून ते त्याच्यावरती काहीच करत नाहीयेत, निष्क्रिय आहेत ते. फक्त काय की आता त्यांचा अजेंडा फक्त राबवत आहेत आजच्या डेटला. तुमचा पक्ष हिंदुत्ववादी आहे म्हणून कत्तलखान्याला विरोध आहे असं म्हटलं तरी वावगं नाही ठरणार. पक्ष हिंदुत्ववादी म्हणून नाही तर आम्ही एक शेतकरी आहोत. आम्हाला आमच्या मोशी गावाची शेतकरी वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जपायचा आहे म्हणून आम्ही सर्वजण या गोष्टीला नक्कीच विरोध करतोय. आणि आमची जी शेतकऱ्यांची शेती आहे जमीन आहे ती आम्हाला जपून ठेवायची आहे. जो आम्हाला पूर्वजांनी तो वारसा दिलाय तो पुढे चालवायचा आहे. त्यासाठी नक्कीच आम्ही या गोष्टीला विरोध करणार आहोत. आम्ही आता आयुक्तांचं ऑफिस फोडायला सुद्धा कमी करणार नाही. काजीजी मला तुम्हाला विचारायचे की मोशीत कत्तलखाना नको असं तुम्हाला वाटतंय? मी मगाशी सांगितलं की एलॅबोरेशन करतो त्या गोष्टीमध्ये. आज मोशीत नको तर मग दुसरीकडे तुम्ही पर्यायी जागा सुचवा. दुसरीकडे पर्यायी जागा सुचवले त्या ठिकाणी हा असाच विरोध होणार आहे. कारण का की भूमी संतांची आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वारसा संतांचा असल्यामुळे आणि कत्तलखानाही गरजेचा आहे तेवढाच. म्हणजे दोन्ही गोष्टींचा आपल्याला समतोल राखूनच हा निर्णय घ्यावा लागेल. परंतु आत्ताचं जे कत्तलखान्याचं जे आरक्षण आहे तिथून म्हणजे हे श्री क्षेत्र किती लांब आहे त्याचं डिस्टन्स बघायला पाहिजे. किंवा कत्तलखाने जे आजचे आहेत त्याच्यामध्ये 0 वेस्टवरती कत्तलखाने आज निर्माण केले जातात. देवनारचा जर कत्तलखाना आपण पाहिला तर त्या ठिकाणी 0 वेस्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस 2011 ते 12च्या या पिरियडमध्ये ज्यावेळेस कत्तलखाना बंद झाला होता त्यावेळेचे आयुक्त श्रीकर परदेशी साहेबांनी एक कत्तलखान्याचं एक डिझाईन आणि त्याचा एक VC व्हाईस कॉन्फरन्सच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्याद्वारे मुख्यमंत्री त्यावेळेचे जे होते अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये आमच्या संस्थेचे पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषद संस्था आहे आमची सामाजिक त्यांचे जे अध्यक्ष आहेत अखिल मुजावर असतील त्यांच्यासोबत ती मीटिंग त्या ठिकाणी झालेली होती. तो कत्तलखाना त्यावेळेस 9 कोटी रुपयाचा बजेट देखील सँक्शन झालेलं होतं. त्या डाल्को कंपनीच्या त्या जागेवरती पिंपरी चिंचवड डाल्को कंपनीची जागा आरक्षित होती. त्याच्यावरती फंड्स देखील अलॉट केले गेलेले होते. तिथं झालेलंच होतं. पण श्रीकर परदेशी साहेबांची त्यावेळेस तडकाफडकी बदली झाली आणि त्यावरती स्थानिक लोकांनी सिंधी लोकांनी असेल किंवा इथल्या गावाल्या लोकांनी विरोध केला आणि तो कत्तलखाना त्या ठिकाणी पेंडिंग राहिला. मग मी काय म्हणतो आज डाल्कोला विरोध झाला, डाल्कोच्या ठिकाणी विरोध झाला, जागेला विरोध झाला. आज मोशीत विरोध होतोय. मग उद्या उचलून तुम्ही तिसरीकडे टाकले तर हा विरोध होतच राहणार आहे. तर याच्यावरती पर्यायी म्हणजे प्रशासक म्हणून तुम्ही अशी जागा ज्या ठिकाणी की असे वाद होणार नाही आहेत. किंवा माझं असं म्हणणं आहे की जो स्लॉटर हाऊस असतो त्याच्यामध्ये 0 वेस्ट असल्यामुळे म्हणजे लोक आज प्रश्न उचलतात की बाबा नदीमध्ये त्याचं हे वेस्ट सोडली जाईल किंवा ते वेस्ट मॅनेजमेंट असेल किंवा ते बाकीचे जे काय सगळ्या गोष्टी आहेत हे पूर्ण पालिका प्रशासनाचं काम आहे. त्यांनी त्या गोष्टीवरती तोडगा काढावा. विरोध जर जनतेतून होत असेल तर दोन्ही समाजाच्या भावना एकत्रित घेऊन त्यातून मार्ग 100% निघाला पाहिजे. परंतु आजच्या डेटला कत्तलखाना होणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वर्षी काय कुर्बानीच्या वेळेस म्हणजे बकरी ईदच्या वेळेस जी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो पिंपरी चिंचवड शहरामध्ये की त्यावेळेस पालिका प्रशासन एक टेम्पररी स्लॉटर हाऊस उभा करतं. 40 ते 50 लाख रुपये प्रत्येक वर्षी खर्च होतो.
पालिकेचं. मग ते जागा आरक्षण करणे, त्याच्यावरती पत्र्यात शेड निर्माण करणे, STP तयार करणे, मग नंतर मॅनपॉवर एवढी लावणे, परत पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त, म्हणजे जेणेकरून एक लागणार त्या ठिकाणी 4. हा जो खर्च जर आपण बघितला तर दरवर्षी 40 ते 50 लाख रुपयाचा खर्च पालिका प्रशासन 2012 पासून सतत करत आली आहे. आणि ते रस्त्यावरती वाया घालवतात ते, म्हणजे हार्डली 2 ते 2.5 दिवस कुर्बानी चालते, पाण्यात जातोय. मग आता तुम्ही 13 वर्षाचा 14 वर्षाचा हिशोब जर केला तर 50 लाख रुपयाच्या ॲव्हरेजनी 7 कोटी रुपये आतापर्यंत यांनी पाण्यामध्ये टाकलेले आहेत. तेवढ्या पैशामध्ये अद्यावत असा कत्तलखाना उभा राहिला असता. आणि यांच्याकडे जागेचा कमी नाहीये, जागा आरक्षित करून त्या ठिकाणी ते कत्तलखाना उभा करू शकले असते. हा 100% यांचा निष्क्रियपणामुळे झालेला नाहीये. आणि अजूनही त्यांना ते तसंच ठेवायचं आहे की या शहरामध्ये जो जातीय सलोखा आहे, म्हणजे आपण जे म्हणतो ना गंगा जमुना तहजीब, पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा प्रकारचं कधी वातावरण नव्हतं यापूर्वी. कारण हे शहर कॉस्मोपॉलिटियन आहे, आपलं काम भलं, आपण भलं, आपल्या घरामध्ये भलं, अशा प्रकारचं एक वातावरण होतं. परंतु काही दिवसापासून असे प्रश्न या ठिकाणी उभे केले जात आहेत, त्यामुळं जनमानसामध्ये या भावना दुखावल्या जातील आणि उद्रेक होईल. आणि अशा प्रकार मला वाटतं हे सेंटरमधून किंवा राज्याचे जे मुख्यमंत्री असतील यांच्याकडून निर्देश असतील की पिंपरी चिंचवड तुम्ही नेहमी अशांत ठेवा, आणि याच्यातून त्यांना काय साध्य करायचं आहे हा एक माझा प्रश्न आहे या ठिकाणी. पण कत्तलखाना हा 100% व्हायला पाहिजे. तो मोशीत व्हावा किंवा तुम्ही गवळी मातेला व्हावा किंवा डाल्कोमध्ये व्हावा किंवा कुठेही व्हावा. पण यावर्षी म्हणजे येणाऱ्या बकरी ईदला आम्ही रस्त्यावरती कुर्बानी करणार नाही आहे अशा प्रकारची दक्षता यांनी घ्यावीला पाहिजे. किंवा टेम्पररी स्लॉटर हाऊसमध्ये आम्हाला कुर्बानी नको आहे. आणि तुम्ही परमनंट याचं सोल्युशन काढा, म्हणजे हा कायमचा प्रश्न याच्यामध्ये भेटून जाईल. तुम्हाला कायमस्वरूपी परमनंट कत्तलखाना पालिकेची जबाबदारी आहे, ती लोकसंख्येवरती आधारित आहे. आज नगरपालिका असतील, अकलूज सारखी नगरपालिका म्हणजे ग्रामपंचायत आहे आजच्या डेटला, ती मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी नगर परिषद झाली, त्या ठिकाणी स्लॉटर हाऊस आहे नगर परिषद सारखं. उस्मानाबाद सारखं एक म्हणजे हार्डली 5 ते 6 लाख लोकसंख्येचं गाव आहे, त्या ठिकाणी स्लॉटर हाऊस आहे. सोलापूर असतील. हो, विरोध हा मी ताईंच्या भावनेचा आदर करतो, इथल्या वारकरी संप्रदायांचाही आदर करतो, परंतु आज पुण्यामध्ये जो स्लॉटर हाऊस आहे तो कॅम्पमध्ये. पुणे हा कॅम्प एरिया जर आपण पाहिला तर कॅन्टोन्मेंटचा जो कत्तलखाना आहे अतिशय म्हणजे मी म्हणतो की हो HIG म्हणू शकतो आपण, हाय इन्कम ग्रुप म्हणू शकतो, तर त्या ठिकाणी तो स्लॉटर हाऊस आहे. तर आपण याच्यातून मार्ग काढाल. कोंडव्यामध्ये आहे 2 कत्तलखाने, पुण्यामध्ये खडकीमध्ये आहे आणि देवरोडमध्ये होता, तोही बंद केलेला आहे आता काही कारणानुसार. तर यांनी कुठेतरी म्हणजे एक आणि अजून एलॅबोरेट करतो की महापालिकेमध्ये मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, म्हणजे इलेक्शनच्या अगोदरची गोष्ट आहे, मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाला ते भेटले आंबेडकर पुतळ्यावरती आणि काही समाजाचे मुद्दे होते, त्यामध्ये शिक्षण होता, स्लॉटर हाऊस होता, कम्युनिटी हॉल असेल, या सर्व प्रश्नावरती एक सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर दादांनी आम्हाला त्यांच्या निवासस्थानी जिजाऊला बोलवलं. त्यावेळेस शेखर सिंग साहेब सर होते, पोलीस आयुक्त चौबे साहेब होते आणि आमचे एक 10-15 प्रतिनिधी मंडळ होतं. त्यावेळेस जे काय मागण्या होत्या 7 ते 8 त्या मागण्यावरती सविस्तर चर्चा झाली आणि दादांनी त्यांना त्यावेळेस निर्देश दिलेले होते की आयुक्त साहेब तुम्ही आज प्रशासक आहात, तुमच्या काळामध्ये हे प्रश्न मार्गी लागतील. स्लॉटर हाऊसचा पर्टिक्युलर त्यांनी उल्लेख केला की स्लॉटर हाऊसचा हा प्रश्न आहे जो तुम्ही मार्गी लावू शकता. उद्या सत्ताधारी पक्षामध्ये आले की त्या स्थानिक नगरसेवक तुम्हाला विरोध करणार, त्याच्या विरोधामध्ये असणारे लोक विरोध करणार, त्यामुळे तुम्ही अशी एक जागा निवडा ज्या ठिकाणी विरोध होणार नाही आणि तुमच्या प्रशासकीय काळामध्ये हे कार उरकून टाका. परंतु या गोष्टीला केराची टोपली दाखवून मागे आज आता ऑगस्टमध्ये वर्ष होते येईल, म्हणजे 8 महिने उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी निर्देश देऊन सुद्धा शेखर सिंग साहेबांनी त्याच्यावरती म्हणजे बरेचसे प्रश्न होते. आजही उर्दू शाळा आहेत, त्याच्यामध्ये मुलांना बसायला बेंचेस नाही आहेत, वर्ग खोल्या नाही आहेत, शिक्षक नाही आहेत. आमची संस्था पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषद ताई 14 ते 2018 पर्यंत आम्ही अक्षरशः झोळीमध्ये भीक मागून शिक्षक लोकांच्या पगारी दिलेत. पालिकेच्या शाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचा पगार आमच्या संस्थेने पगार जमा करून दिलेला आहे. पालिकेच्या उर्दू शाळेतला पगार पालिकेचे उर्दू शाळा ज्या 8वी 9वी 10वीचे जे वर्ग होते त्यांना एक शिक्षक देण्यात आला. तर एक शिक्षक तुम्ही विचार करा 8वीला शिकवणार सगळे विषय. तर आमच्या संस्थेने पालिकेला प्रस्ताव दिला की आम्ही शिक्षक पुरवतो आणि त्यांचा पगारही आम्ही देतो. तर 72,000 ते 80,000 रुपये पर महिन्याला खर्च यायचा. असे 4 वर्ष आम्ही पगार दिला. त्यानंतर 2018 मानधनावरती त्यांना मंजुरी दिली आणि 17-18 हजार रुपयाचं ते सुरुवात झालं. तर ह्या गोष्टीवरती कुठल्याही प्रकारचं त्यांचं लक्ष नाही आहे. आज कम्युनिटी हॉल आम्ही मागतोय की आज मंगल कार्यालय असेल किंवा एखादं कार्य असेल, लहान सामाजिक कार्यासाठी काम असेल, आज
मुस्लिम समाजाच्या लग्नामध्ये नॉनव्हेज असेल किंवा असेल तर असे लग्नाचे हॉल वगैरे उपलब्ध नसतात बऱ्यापैकी, ती एक मागणी करतोय. कब्रस्थानांची एक मागणी करतोय. या सर्व गोष्टींचा विचार करत असताना यांनी कुठल्याही कामावरती लक्ष दिलेलं नाही आहे, परंतु डिस्ट्रक्शनवरती जास्त लक्ष दिलं यांनी. डिस्ट्रक्शन कसं करायचं, आज ते उत्तर प्रदेशमध्ये कन्स्ट्रक्शन नाही, डिस्ट्रक्शन म्हणजे उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशमध्ये जे हातोडा आणि बुलडोझर टेक्निक आहे ते या ठिकाणी कुणाला करायचं ते सर्वश्रुत आहे आणि आयुक्तांच्या माध्यमातून ते केलं जात आहे. हे जे काही आश्वासन दिले किंवा आम्ही रद्द करू ते म्हटलंय, परंतु मुळात प्रश्न असा आहे की तुम्ही गेली कित्येक वर्ष कचरा डेपोमुळे त्रास भोगताय, तर त्यात पुन्हा कत्तलखान्याचं आरक्षण तुमच्या माथी का मारलं असं का वाटते, काय कारण काय असेल, तुम्हाला काय वाटतं? जनतेला नाहक त्रास द्यायचा आहे, बाकी काही नाही. आयुक्तांना फक्त जनतेला त्रास देणं एवढंच जमतं. आत्ता पाठीमागच्या आठवड्यातलीच गोष्ट आहे. म्हणजे आता बऱ्याच सोसायट्या आहेत की त्यांचा STP प्लांट बंद आहे. हो, त्यांचं पाणी तोडलं, डायरेक्ट नळ कनेक्शनच तोडलेत. हो हो हो. तुम्ही पर्यावरण विभागाचा प्रश्न आहे STPचा, तर तुम्ही त्या ह्याच्यात कारवाई करा ना. त्या म्हणजे STP वरती काय तुम्हाला दंड टाकायचा, तुम्ही त्या गोष्टीवरती कारवाई करा. डायरेक्ट मुंडकं दाबायचं, नळ कनेक्शन कट केलेत, पाणी नसल्यावरती बसा तुम्ही, काही कसंही मॅनेज करा. तसं कनेक्शन असूनही लोकांना सोसायटीला, प्रत्येक सोसायटीला लाखांचं पाणी तसंही टँकर घ्यावे लागतात. आणि आता तुम्ही 8-8 दिवस जर कनेक्शन तोडून ठेवले तर त्यांच्या त्या खर्चामध्ये आणखी भर पडणार आहे. म्हणजे जनतेला कसा खर्च करायला लावायचा, त्यांचा खिशाला कशी कात्री लावायची, हे मात्र आयुक्तांना चांगलं जमतं. सगळं आयुक्त कारवाई करायला लावतात, सगळं आयुक्तांच्या आदेशावर चालतं. पण आयुक्तांना हे दिसत नाही की इथं मैदानाचं आरक्षण आहे, इथं शाळेचं आरक्षण आहे, ते पण डेव्हलप झालं पाहिजे. जनतेला त्याची पण गरज आहे. मग आम्ही आता तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्ही होते, मी जेव्हा उपोषणाला बसले होते रिव्हरच्या बाजूला त्या ग्राउंडसाठी, तर त्या ग्राउंडमध्ये लाईट लावण्यासाठी 6 महिने झाले आम्ही त्या विभागाशी फॉलोअपमध्ये सारखे त्यांना फोन कॉन्टॅक्ट करतोय. 4 लाईटचे पोल बसवायला सुद्धा त्यांना जमत नाहीये, त्यांच्याकडे टेंडर शिल्लक नाहीये. आणि मग हे अशा आरक्षण टाकायला ह्यांना वेळ आहे आणि जे नागरिकांना पाहिजे त्या गोष्टी द्यायला ह्यांना वेळ नाहीये. म्हणजे हा भलताच कारभार प्रशासनाचा चालू आहे. आणि ह्याच्यावरती कायम आम्ही प्रत्येक गोष्टीवरती आवाज उठवत राहिलोय, पण आयुक्त साहेब आपले असे आहेत, त्यांना ऐकायला पण येत नाही आणि डोळ्याला चांगलं काही दिसत पण नाही. त्यांना फक्त नागरिकांना कसा त्रास द्यायचा आणि त्यांच्या खिशाला कात्री कशी लावायची आणि त्यांचे टॅक्स असेल ते वसूल कसे करायचे, एवढ्यातच आपले आयुक्त व्यस्त आहेत. काजवीजी, मला तुम्हाला एक प्रश्न आहे की आता तुमची भूमिका काय राहणार आहे? कत्तलखाना व्हावा असं तुम्हाला वाटतंय, तर तुमची आता रणनीती होण्यासाठी काय असेल? कत्तलखाना हा 100% व्हायलाच पाहिजे. मागील 12 वर्षापासूनचा लढा आहे. कायदेशीर मार्गाने पण याचा चाचपडण्यात येतोय की काय होतं की पालिका प्रशासनाला, म्हणजे जसं आता ताई म्हणाले की आयुक्तांना ऐकायला पण येत नाही, दिसायला पण येत नाही, परंतु त्यांना कोर्टाचे निर्देश फक्त कळतात. पण या DP प्लॅनवरती ज्या हरकती येत आहेत त्याचा सारासार विचार जर करून इतर काही पर्याय असतील त्या पर्यायावरती दोन्ही समाजाचे म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता जर एकमत होऊन एखादा जागा जर होत असेल, कत्तलखाना व्हायलाच पाहिजे. कत्तलखाना, कारण मी मगाशी बोललो की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न प्रत्येक वर्षी होतो. ती ईद म्हणून आम्हाला सेलिब्रेट करण्यापेक्षा पोलिसांचं प्रेशर पोलीस प्रशासनाचं प्रेशर म्हणून जास्त सहन करावं लागतं. अशा गोष्टी घडायला नाही पाहिजे. परंतु कत्तलखाना जर त्या ठिकाणी होत असेल तर त्यांनी काहीतरी तयारी केलेली असेल ना. आरक्षण जर टाकलेलं आहे तर ते कत्तलखाना कसा असेल त्याचा प्रारूप आखाडा तयार केलेला असेल, किंवा पूर्वी ज्या आयुक्त जे श्रीकर परदेशी साहेबांनी जे बनवलेलं होतं तशा प्रकारचं तिथल्या काही नागरिकांना त्याचं प्रेझेंटेशन द्यायला पाहिजे की बाबा ठीक आहे, कुठल्याही जनमानसेचा म्हणजे भावना दुखावणार नाहीत अशा प्रकारची दक्षता घेऊन आहे. या ठिकाणी पण सारासार विचार करता येईल का बघता येईल, परंतु फोर्स असा नाही की त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे असं नाही आहे. सर्व गोष्टींचा सारासार विचार की इतर ठिकाणी पण जागा असतील अवेलेबल, किंवा तुम्ही अख्ख्या 3 मतदारसंघामध्ये आरक्षण जर DP प्लॅन करत असाल तर त्यांना अशी एक जागा सापडली नाही की ज्या ठिकाणी असे वाद होतील किंवा विरोध होणार नाही. असे विरोध होईल, मी अजूनही सांगतो की विरोध होईल, परंतु तो कमी स्वरूपाचा विरोध होऊ शकतो, त्याची तीव्रता कमी. आज तीव्रता कशी आहे, जनमानसाची भावना आहे, संतांची भूमी असल्यामुळं
त्या ठिकाणी हा वाद निर्माण होईल हे प्रशासकांना माहीत होतं आणि त्यामुळे तो प्रलंबित अजून राहणार आहे. याच्यामध्ये पालकमंत्री आणि स्थानिक आमदार असतील किंवा मुख्यमंत्री असतील या सर्वांना माहीतच आहे ना. आज तुम्ही विरोध करताय डीपी प्लॅनला, परंतु डीपी प्लॅन जो आहे तो तुमच्या आशीर्वादानेच सँक्शन होतोय ना. तुम्हाला ते दाखवल्याशिवाय ते होणार आहे का? आणि तुम्ही आज विरोध करणार म्हणजे एकीकडून तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असा प्रकार आहे. हाच प्रकार चालू आहे. हो, ह्याच अनुषंगानं जसं यांचं म्हणणं आहे की कत्तलखाना व्हायलाच पाहिजे, त्यासाठी ते म्हणजे आग्रही आहेत. तर तुमच्या इथे मोशीत तो होऊ नये यासाठी तुम्ही आग्रह आहात, तर तो रद्द व्हावा असं तुमचं म्हणणं आहे. जर तो रद्द झाला नाही तर तुमची भूमिका पुढचा पवित्रा काय असेल? नक्कीच तुम्हाला मी मगाशी बोलले त्याप्रमाणे आम्ही आयुक्तांना भेटणार आहोत. जरी त्यांना ऐकायला येत नसलं तरी आम्ही ऐकायला लावणार आहोत. त्याच्या पुढे जाऊन आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनाही भेटणार आहोत. आमचे गावकरी सगळे उद्या मीटिंगमध्ये ठरवणार आहेत ते कधी भेटायचे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना जर ऐकायला येत नसेल तर आम्ही डायरेक्ट आता आयुक्तांच्या ऑफिसवर धडकणार आहोत आणि त्यांचं ऑफिस फोडणार आहोत. त्या आवाजाने तरी त्यांना ऐकायला येईन जनता काय म्हणती. आणि त्याच्यानंतर मी त्या दिवशी मीटिंगमध्ये पण बोलले, मी स्वतः गावाच्या वतीने उपोषणाला त्या ठिकाणी बसेल. पण या गोष्टीला आम्ही सर्व विरोध करत आहोत आणि तो कॅन्सल होईपर्यंत करत राहणार आहोत. तुम्ही विरोध केलाय हे मान्य आहे, परंतु मुळात याच्यावर आता जसं अजून म्हणजे हरकती सूचना आक्षेप मागवलेले आहेत महापालिकेने. तर एकूण सगळ्या मोशीकरांनी किंवा म्हणजे तुम्ही वैयक्तिक असं आवाहन केलं की किंवा सांगितलं की बाबा याला विरोध करा, शेकडोंनी विरोध करा, हजारोंनी आक्षेप नोंदवा. तसं झालं तर एखाद वेळेला ते विचारात घेऊन मग ते प्रशासन तिथला तो रद्द करतील आणि मग दुसरीकडे करायचा विचार करतील किंवा काय. पण मुळात तुम्ही असे आक्षेप आणि विरोध ह्या आरक्षणाला नोंदवलाय का, केलाय का, तसं आव्हान मोशीकरांना केलंय का? नक्कीच आमच्या गावातील बऱ्याच लोकप्रतिनिधींनी आणि मी स्वतःही निवेदन दिलेलं आहे याच्या अगोदरही. आणि आता उद्या मीटिंगमध्ये आमच्या सर्व गावकरी असतील प्रत्येकाने त्या ठिकाणी विरोध नोंदवणार आहेत आणि एकत्रित आम्ही सर्व आयुक्तांकडे जाणार आहोत. मला आणखी एक प्रश्न आहे तुम्हाला की जसं टीपी म्हणा किंवा कुठलंही कारण म्हणा किंवा आता इतर आरक्षण म्हणा किंवा आता कत्तलखान्याचं आरक्षण म्हणा, त्यांना फक्त भोसरी दिसतंय. तर मग हे जे काय आहे हे कत्तलखान्याचं आरक्षण म्हणा किंवा बाकीचे आरक्षण म्हणा, हा फक्त भूमिपुत्रांची जी काही मोकळी जागा किंवा शेती त्याच्यावरच डोळा आहे का? म्हणजे तेच लक्ष करून ही आरक्षणात टाकली असं म्हणाल तुम्ही? आम्हाला तर असंच वाटतं की आम्हाला कुठंतरी टार्गेट केलं जातंय शेतकऱ्यांना. जी कोण करते टार्गेट, प्रशासन की लोकप्रतिनिधी? प्रशासन करते. आता प्रशासनाला तेच मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आयुक्तांनाच प्रश्न विचारावा लागेल की तुम्हाला कोण सांगतंय किंवा तुम्ही कोणाच्या आदेशावरती काम करताय, मदारी कोण आहे तुमचा. हा, तुम्ही प्रशासक आहात तर तुम्ही स्वतः निर्णय घेताय का नक्कीच तुम्हाला कोण वरून सांगतंय करायला. पण नक्कीच त्यांनी हे भूमिपुत्रांचं ऐकून घेतलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचा वारसा असलेलं गाव असल्यामुळे नक्कीच या गोष्टीला त्यांनी स्वतःहून विरोध आधी तर टाकायलाच नव्हतं पाहिजे आरक्षण, पण आता हे ऐकून घेण्याची भूमिकाही त्यांनी ठेवली पाहिजे. प्रेक्षको, आपण पाहिलं की रुपालीताई आल्हाटांनी मोशीत कत्तलखाना होण्यास कडाडून विरोध केलाय. त्या विरोधात त्यांनी तर अगोदर उपोषणही केलं होतं, उपोषण पुन्हा करणार आहेत. एवढंच नाही, हा रद्द झाला नाही तर अगदी त्या महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात सुद्धा धडकणार आहेत. तर दुसरीकडे काझी यांनी अशी भूमिका मांडली की त्यांचंही तसं मत आहे की दोन्ही संतांच्या त्या जागेत ते कत्तलखाना होऊ नये असं त्यांना वाटतं, परंतु कायद्यानं बंधनकारक असलेला किंवा झिरो वेस्ट असलेले कत्तलखाने सध्या उभारले जात आहेत. तो व्हावाच, शहरात तो व्हावाच. ओपनवर किंवा तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखाना पुढील वर्षी त्यांना नको आहे. कायमस्वरूपी त्यांना तो हवा आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलंच आहे. एकूणच मोशीकरांचा असलेला विरोध, त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेली साथ, यामुळं जसा चिखलीचा टीपी रद्द झाला, चरोलीचा टीपी स्थगित झाला, तसा एखाद वेळी मोशीचा कत्तलखान्याचं आरक्षणसुद्धा रद्द होऊ शकतं. पण त्याच वेळी दुसरीकडे
हे आरक्षण जाईल आणि त्याच वेळी तिकडे सुद्धा त्याला विरोध होण्याची शक्यता आहे. या नोटवर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. तुम्ही दोघे आलात, चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल धन्यवाद. तुमचंही धन्यवाद. धन्यवाद.